क्रिकेट खेळता, टॅप स्ट्रोक जेव्हा तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करता तेव्हा बॅट अशा प्रकारे ग्राउंडेड होते आणि त्यावेळेला बॅट थोडी क्रॅक होणं किंवा बॅट तुटणं या गोष्टी घडतात. बट स्पेशली थोडा बॅटर नाखुश असेल कारण रन चांगले येत होते त्या बॅटमधनं. कारण एक बॅटरसाठी ना जेव्हा बॅट तुटते ना ते अगदी हृदयाला टोचणारी गोष्ट असते. स्कोर कार्ड जर आपण बघला सध्याचा घडीला जो आहे आता विकेट आली आहे, सफलता मिळेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ एकोणावीस धावा झालेल्या. नेक्स्ट बॉल आणि परत एकदा टॅप स्ट्रोक. वा 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 काय बॅटिंग करतोय सध्याचा घडीला बॅटर योगेश यांचा बॅट मधनं आणखीन एक चौकार. एकच फटका पण रिझल्ट सेम. परत एकदा टॅप आणखीन एक चौकार. तर हे जे फटके आहेत ना ते आउट ऑफ सिलेबस आहेत. ज्या फटक्यांविषयी गोलंदाज पूर्णपणे अनुमान देखील लावू शकत नाहीये. पण त्यातल्या त्यात ही गोष्ट राखली ना की जेव्हा अशा प्रकारे एखादा बॅटर फटके खेळतो त्यावेळेला ॲज अ बॉल टाकायचा कुठे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. आता हा बॉल आता चांगला टाकलाय की लाईन खराब आहे? चांगला टाकला, लाईन चांगली आहे, येतोय डॉट. आणि अशा वेळेला लाईन आणि लंगचं महत्व तितकं जास्त वाढतं. आणि या क्षणाला हा बॉल चांगला आलाय, डॉट बॉल प्रमाणे येतो. नेक्स्ट बॉल आता रिव्हर्स स्वीप. या आधी राईटला आता लेफ्टला पण रिझल्ट सेम. 4 बॅटिंग जबरदस्त सुरू आहे. आणखीन 4 येतात आणि 4चा साग्याने टीम टोटल आता 31 वरती जाऊन पोहोचलाय आकडा. आणि परत टॅप स्ट्रोक आणखीन एक चौकार. आणि गोलंदाज देखील विचारात पडलेत की आता करायचं तर करायचं काय. नेक्स्ट बॉल परत एकदा टॅप स्ट्रोक आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 आणि स्कोर कार्ड या 4चा साग्याने आता टीम टोटल 39 धावा स्कोर कार्ड वरती. आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हर मध्ये 39 धावा आणि एक कॅश प्राइज आहे अष्टविनायक मिल्क सेंटरच्या वतीनं की जर 7 स्टार नाकिंदा टीमने या पहिल्या 17 मध्ये 110चा आकडा बोलले 110 जर बनवला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज. सध्याच्या घडीला बॅटर देखील मोठ्या दुविधेमध्ये एक्झॅक्टली करायचं काय. पण अशा प्रकारे जर गोलंदाजी झाली तर डेफिनेटली रन्स त्या येतीलच. 4 आणखीन येतात. स्कोर कार्ड आता 43 वरती जाऊन पोहोचला. तर मला हा प्रश्न पडला की टॅप स्ट्रोक खेळण्यासाठी सराव किती केला असेल. कारण नीरज या आधी बॅटही तुटली टॅप स्ट्रोक खेळत असताना. आणि हे जा अंडरआर्मचं क्रिकेट आहे ना त्यातल्या त्यात तुम्हाला फक्त चौकार मारायचे आहेत आणि त्यामध्ये असे फटके फार उपयुक्त ठरतात. आता रिव्हर्स स्वीप खेळायचा होता पण बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे आला नाहीये. पण दिशाही करावं, अतिरिक्त रन निर्माण मिळेल. आणि या क्षणाला आता गोलंदाज दबावमध्ये आहेत कारण अशा प्रकारे जर रन्स येतील तर ती अडचण होणार आहे. आणि असे फटके जर येतील ना तर ती दुप्पट अडचण होणार आहे. आणखीन एक चौकार. सध्याच्या घडीला बॅटिंग टीम अगदी वेगाने निघाली आहे, सुसाट निघालेली आहे. असं वाटतंय की अष्टविनायक मिल्क सेंटरनं जे कॅश प्राइज लावलंय ना ते घेऊनच राहतील. ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे. पण हा बॉल चांगला, हा बॉल चांगला. महाबलेश्वरचं क्रिकेट त्यातल्या त्यात विविध फॉर्मॅट मध्ये आपण क्रिकेट पाहिलं. नो बॉलचा इशारा. पिचिंग मुळे नो बॉल. ओके क्रीजचा बाहेर बॉल पिच झाला दॅट्स वाय हा नो बॉल देण्यात आला. आणि जी चर्चा मी करत होतो महाबलेश्वर क्रिकेट विषयी की महाबलेश्वरचं जे क्रिकेट आहे ओव्हरआर्म क्रिकेट ती आपण लीग पाहतो. त्यातल्या त्यात नाईट क्रिकेट अनुभवण्यासाठी अंडरआर्म फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा असते. आणि हे सलगचं 4थं वर्ष आहे. 24 संघांसोबत ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेची पहिली रात्र आहे. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलाय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. सध्या रन्स म्हणत नाहीत, रन्स वाहत आहेत असंही आपण म्हणूया. ज्या गतीने रन्स येतात 4 आणखीन आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. हा बॉल आता दिशा खराब. अतिरिक्त रन आणि एक्स्ट्राचा साग्याने टीम टोटल आता
54 ऑन द बोर्ड. 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल आता वाईड ऑफ स्टंप, फुल अँड बॉल येतोय डॉट. आणि अशा प्रकारे बॉल आता टाकणे महत्वाचं असतं, कारण रन्स अगोदर थांबत नाही, त्यातल्या त्यात विकेट काढणे महत्वाचं. पण कुठेतरी ॲज अ बॉलर तुम्ही कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकतायत ते देखील तितकंच मॅटर करतं. हा लो फुल टॉस, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा पलीकडे. इथे मिळतील 4 आणि 4च्या साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 58. 58 धावा धावफलकावरती आहेत. आणि खेळ राखला या पहिल्या सत्रामध्ये. इथं 12 चेंडूंचा खेळ राखला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंचा खेळ राखला आणि रन्स देखील ज्या गतीने आलेल्या आहेत ती महत्वाची गोष्ट. 58 धावा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडू आणखीन राखलेत. आता गोलंदाज तयार होतोय. आशिष येतोय. आणि फिल्डिंग टीमला काय हवं या क्षणाला, की तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे, तुम्हाला विकेट हवेत, या गोष्टी फिल्डिंग टीमला हव्या आहेत. पण त्या प्रकारे बॉल टाकणे मॅटर करते ना. पण इथे सध्याच्या घडीला टॅप स्ट्रोकचा सिलसिला काही थांबत नाहीये. मला असं वाटतं इनिंग नंतर स्पेशली जी पिच आहे तिची थोडी मरम्मत करावी लागेल. ज्या प्रकारे बॅटिंग या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत झालेली आहे. परत एकदा टॅप स्ट्रोक. वा, इथेही 4. गोलंदाज विचारांमध्ये आहेत, फिल्डर्स विचारांमध्ये आहेत, आम्ही विचारांमध्ये आहोत की हे जे फटके येत आहेत ना ते असे परफेक्टली एक्झिक्यूट करण्यासाठी किती सराव केला असेल. कारण आतापर्यंत जितके टॅप स्ट्रोक आलेत ना परफेक्ट आलेत. बॅटर योगेश याचा बॅट मध्ये, आणि योगेश इंडिव्हिज्युअली खेळतोय 32 वरती. 32 धाब्यांवरती तो नॉट आउट खेळतोय. 3 अर्धशतक या आधी आले. 4था अर्धशतक बनू शकतो का? हा बॉल चांगला डॉट बॉल दरम्यान येतोय. कधी कधी एकाच अंदाजामध्ये आपण प्रत्येकी बॉलवरती फटके खेळण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना ते प्रयत्नही प्रत्येकी वेळेस सक्सेसफुल होईल असंही नाहीये. आता हा बॉल फील्ड झाला. इथेही मिळेल सिंगल. आणि सिंगलचा मदतीने स्कोर कार्ड आता 67. 67 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल आणि आता यस्टनचा वेध, क्लीन बोल्ट, विकेट. आणि हेच तर हवं होतं. विकेट हवी होती, विकेट आली आहे. पण आता विकेट योग्य वेळेवरती आली. बॅक टू बॅक विकेट आले. 67 धाब्यांवरती आणखीन एक झटका लागला. त्या चर्चा तर अहोरात्र संपणार नाहीयेत. मला असं वाटतंय की जोपर्यंत हा संघ क्वालिफाय होत नाही ना तोपर्यंत अनिकेतला तरी किमान झोप येणार नाहीये. त्यांचा स्वतःचा संघ कुठे पोहोचेल ती नंतरची गोष्ट राहिली. आता दिशा करावा. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि अतिरिक्तचा साग्याने टीम टोटलचा 68. 68 धावा धावफलकावरती. गोलंदाज या लास्ट ओव्हर मध्ये किरण आला. आता आशेची किरण देखील त्या सोबतच हवी आहे फिल्डिंग टीमला. बट इथे मी किरणचं कौतुक करेन, कारण किरणने पाहिलंय की या आधीच्या 4 ओव्हरच्या खेळामध्ये टॅप स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न होतात. सो आपल्याला जी लेंथ आहे ना ती थोडी मागे ठेवायची आहे. आणि लेंथ मागे आहे आणि त्याचमुळे आता बॅटरही थोडा आता मागे चाललाय. बट नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल. अंपायर्स तिथे काही गोष्टी सांगतात फिल्डिंग टीमला. नो बॉल कसल्या बाबतीत दिला गेला. नो बॉल तर आहे. नेक्स्ट बॉल
आता परत एकदा चांगला बॉल टाकला, अभ्यास केला किरणने अभ्यास केला. त्याचमुळे या ओव्हरमध्ये एकही बॉल आतापर्यंत बॅटला स्पर्शही झाला नाहीये. ज्या प्रकारे बॉल टाकले, आता हा फुल लेंथ टाकलाय, पण इथे मिळतील या 4 धावा. 4 धावा मिळतात आणि स्कोर कार्ड आता 73. अजूनही काही बॉल राखले त्या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर टॉसही आपण करणार आहोत. आता टॅप केलाय आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. इथेही मिळतील या 4. पण ऍटलिस्ट एक गोष्ट तर झाली आहे की स्कोर कार्ड जर आपण बघला तर 77 वरती आहे आणि बॉल राखले त्या पहिल्या सत्रामध्ये येते 2. बघा 80 रन्स जरी बनला तरी मी म्हणजे स्टील चेजेबल आहे, चेज होऊ शकतात, कारण रन्स बनतात ते आपण अगदी पहिला सामना बाजून पाहिलेलं. आता हा निर्धाव चेंडू शेवटच्या क्षणाला हे जे निर्धाव चेंडू येत आहेत अथवा हे जे शेवटचं षटक आहे ना ते फार इव्हेंटफुल राहिलं, फार फायदेशीर राहिलं फिल्डिंग टीमसाठी. अजूनही एक बॉल बाकी आहे. अंपायर, एक बॉल बाकी आहे. यात नंतर होणारा जो सामना मी विनंती करतो टॉस साठी पोहोचा. यात नंतर सह्याद्री वॉरियर्स आणि JMCC बोंडारवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन झाला या आपण. आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये आता बॉल लागला शेवटचा एक आणि स्कोर कार्ड 78. शेवटचा बॉल येतोय चौकार. पहिलं सत्र समाप्त. 82 बनवण्यात आला आणि 83चा टार्गेट सेट करण्यात आला. टॉस साठी पोहोचा टीम सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम JMCC. JMCC बोंडारवाडी आणि सह्याद्री वॉरियर्स याला 2 टीमचे कॅप्टन पोहोचा. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस तिथे कंप्लीट केला जाईल. टॉस साठी पोहोचायचे 2 टीमचे कॅप्टन सह्याद्री वॉरियर्स आणि टीम JMCC बोंडारवाडी. अनिकेत टॉस झाला का? टार्गेट 83चा आहे. आमचा टॉपबॉक्स समोर प्लीज कोणी उभे राहू नका, थोडे बाजूला उभे राहा ही विनंती असेल. सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप गॅप मध्ये बॉल. 4 ने सुरुवात. कॉम्बॉक्स समोर प्लीज जे लहान मुलं उभी आहेत, बॅटिंग टीमचे खेळाडू उभे आहेत, थोडं आपण बाजूला प्लीज, तिथे कोणी उभे राहू नका. हा बॉल आता सोडून दिला. दिशा आता खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. सध्याच्या घडीला मेंटॉर अनिकेत बिझी झाले कारण चर्चा सुरू झाली असेल पुढील मॅच मध्ये काय करायचं. इथे येतो हा चौकार आणि 4 साग्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 9 वरती. स्पेशली या स्पर्धेमध्ये जो बॉल यूज केला जातो तो देखील स्पेशल आहे, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ आपण लाईट वेट बॉल पाहत असतो, पण या स्पर्धेमध्ये हेवी वेट बॉल, त्यामुळे फिल्डिंग करणंही सोपं नाहीये. त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट ही देखील राखली की बॅटिंग करणं तर इझी आहे त्या मनात, बट बॉलरसाठी कार्य अवघड आहे. इथेही 4 मिळतील आणि 4 मदतीने टीम टोटल आता 13 ऑन द बोर्ड. लेझर क्रिकेट बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जातात आणि मी स्पेशल बॉल का म्हटलं कारण स्पेशली पॅकेजिंग देखील फार डिफरंट आहे. 4 बॉल झालेले आहेत. एक वाईट पडलाय ओव्हरमध्ये. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्वीप. आणखीन एक चौकार. वा वा वा. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती त्या प्रकारे सुरुवात या पहिल्या षटकामध्ये आपल्या टीमला मिळवून देतोय बॅटर समीरचा. बॅटमधला 4था चौकार आला. आता हलक्या हाताने खेळलाय, आलाय 5वा चौकार आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, म्हणजे 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 61 धावांची आणखीन आवश्यकता.
62 धावांची आवश्यकता. माफी असू द्या, 83चा आय थिंक रनचेज आहे. 83चा रनचेज आहे. 82 फर्स्ट हाफ मध्ये बनला. सेकंड ओव्हर आणि इथे घडलं काय, नो बॉल चा इशारा आणि सिंगल झाली आहे. 1+1 या मिळतील. 2 धावा. शाहरुख आला. नो बॉल आखेन. 1+1 या 2 धावा मिळतील आणि टॅप स्ट्रोक खेळायचा होता. कारण बघा टॅप स्ट्रोकचं महत्व यासाठी वाढलंय कारण जे बाउंड्री रोप आहे, जे बाउंड्री डायमेन्शन्स आहेत ते फार शॉर्ट आहेत. त्यामुळे टॅप स्ट्रोक खेळणं महत्वाचं आहे. हा बॉल देखील चांगला टाकलाय. डॉट बॉल त्यामुळे येतोय. दबाव आता बॅटर्स वरती वाढतोय. पण या क्षणाला हा रनचेज आहे. इथे तुम्हाला रिक्वायर रेट प्रमाणे खेळावं लागेल. त्याचमुळे एक बॉलचं महत्व आहे. आता हा बॉल देखील पाहावा लागेल. अंपायर सिग्नल इथे आलाय. बॉल आहे व्हाईट प्लस बॉल नाही गेलाय बाउंड्री लाईनचा बागेत. टोटल मिळतील या 5 धावा. ड्रम क्रिकेट स्पेशली जर आपण पाहिलं बॉक्स क्रिकेट बॅटिंग जेव्हा आपण करतो मोठे फटके अगदी रोखून खेळावं लागतं आणि घेणे डॉट बॉल आला. गोलंदाजांनी थोडा अभ्यास केला असं वाटतंय कारण पहिला सामना होता तो तर व्हिडिओ गेम सुरू होती जी हा प्रकारे बॅटिंग झाली आणि इथे चांगली फिल्डिंग पडता धडता बॉल फील्ड केला आणि हा देखील येतो निर्धाव. आणि या षटकामध्ये शाहरुख माफी असू द्या ते खरं तर शाहरुख नाव ऐकता तो खाण सर्व मुखामध्ये येतो पण हे शाहरुख नालबंद आणि गोलंदाजी चांगली केली आहे. हा शाहरुख देखील हिटर कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ज्या रन्स आल्या टोटल 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजून 1 बॉल बाकी आहे. आणि शेवटचा बॉल देखील शाहरुखने चांगला टाकला. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळता रनचा आगे 32 खेळ लागलाय. येत्या 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी करायचा आहे 51 धावा. रिक्वायर रेट आता 17 वरती जाऊन पोहोचला. सध्याच्या घडीला चारही बाजूंनी गेम प्लॅन सुरू आहेत की पुढे काय करायचंय. अनिकेत बिझी, मंथन बिझी, सुजल बिझी आहे. सर्व बिझी दिसत आहेत. चर्चा डावपेच आखले जात आहेत. ग्राउंड मध्येही डावपेच आखले जात आहेत आणि आता फिल्डिंग चांगली. योगेश साठी हा सामना फार चांगला राहिला ज्या प्रकारे तो खेळला. फिल्डर विषयी उल्लेख मी केला ज्या योगेशने बॅटिंगही चांगली केली होती. गोलंदाज सूरज या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा ग्राउंड मध्ये आहेत आणि बॉडीवरती बॉल आणलेला. बघा एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगेल की तुम्ही टॅप स्ट्रोक खेळता. टॅप स्ट्रोक इम्पॉर्टंट आहे. तो बेनिफिट देखील देतोय पण त्यातल्या त्यात तुम्ही कोणत्या बॉलवरती टॅप स्ट्रोक खेळताय ते मॅटर करतं ना. आता बॅकफूट वरती जाऊन खेळलाय बॅटर आणि फटका जबरदस्त चौकार येतो. हेच तर मी सांगतोय की बॉल एक्झॅक्टली पडतोय कुठे ते पाहणंही महत्वाचं. कारण तुम्ही ऑलरेडी जर माइंड मध्ये डिसाईड कराल की मला हाच फटका खेळायचा तर ते होणं अवघड आहे कारण गोलंदाज देखील तयारी करून आलेत. आणि हा बॉल चांगला फिरवलाय. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळंग येतोय डॉट. फिल्डिंग टीम सध्याच्या घडीला 4 जप झाली. पहिल्या षटकामध्ये 21 जरूर खर्च झाल्या पण त्यानंतर रिकव्हरी झाली मागील ओव्हर. त्यानंतर हे षटक असेल याही ओव्हरमध्ये फक्त 5 पण इथे येतील या 4 येतात. सर नो बॉल आहे का टोटल या 5 मिळतील म्हणजे आणि 5च्या मदतीने स्कोर कार्ड 42 ऑन द बोर्ड. आणि आताही बॉल बॉडीवरती आलेला आहे कारण ज्या गोष्टीचा उल्लेख मी जस्ट केला की रिव्हर्स स्वीप असेल टॅप स्ट्रोक असेल बॉल एक्झॅक्टली पडतोय कुठे ते पाहणंही गरजेचं आहे. आता बॅकफूटवरती जाऊन खेळले आता अगदी जागेवरती राहून खेळण्याचा प्रयत्न केला कारण तुम्ही ऑलरेडी जर टॅप स्ट्रोकसाठी कमिट होऊन जाल आणि बॉल जर बॅक ऑफ लेंथ आला तर बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट होणंही अवघड आहे आणि तेच झालं या ओव्हरमध्ये. खेळ आता समाप्त झालेला आहे. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड 43. खेळ राहिला 12 चेंडूंचा 12 मध्ये करायचा 40.
12 मध्ये 40 करायचं. नाखुश नाखुश असेल बॅटिंग टीम, कारण फर्स्ट ओव्हर मध्ये तुम्ही 21 बनवला आणि त्यात नंतरच्या 12 बॉल वरती तुम्ही रन्स बनवला फक्त आणि फक्त 22. गेल्या 12 चेंडूंवरती फक्त 22 धावा आलेला. जिथे तुमचा रिक्वायर रेट फर्स्ट ओव्हर मध्ये 21 आल्यानंतर तुम्हाला पर ओव्हर 15 ते 16 करायचा होता, गेल्या 12 चेंडूंमध्ये फक्त 22 धावा. गोलंदाजी जबरदस्त झाली गेल्या 12 चेंडूंमध्ये. आता शाहरुख पुन्हा आला या फोर्थ ओव्हर मध्ये. 12 मध्ये 40, पहिलाच बॉल आणि अंपायर सिग्नल नो बॉल. बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. कहाणीमध्ये ट्विस्ट महत्वपूर्ण या 5 धावा. आता 12 मध्ये 35. आता सध्याच्या घडीला हा दिवस जर असता तर नक्कीच मी म्हटलं असतं की तापत्या उन्हाचे चटके लागतात, पण सध्याच्या घडीला थंड वातावरणामध्ये आता गोलंदाजालाही खांब फुटेल. बट हा बॉल चांगला टाकला, कमबॅक डिलिव्हरी आहे, डॉट बॉल दरम्यान येतोय. सध्याच्या घडीला हा शाहरुख हिट आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. पहिलं षटक त्यानं चांगलं टाकलं, त्यानं आताही तासावरती विश्वास दाखवण्यात आला. नो बॉल पडल्यानंतर चांगला बॉल त्याने टाकलाय, पण आता दिशा खराब. अतिरिक्त रनचा साग्याने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. सध्याच्या घडीला टीम टोटल 49 ऑन द बोर्ड आणि आणखीन करायचं 34. टॅप जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 आणखीन येतात. हृदयाचे ठोके आता दोन्ही बाजूंनी वाढतात, कारण जिंकायचं दोन्ही टीम्सला. बट वाईट यॉर्कर, लाईन खराब. अतिरिक्त रन, व्हाईट बॉल आणि आता चेंडू लागलेत येते 10 आणि 10 मध्ये करायचं 29 धावेंची आवश्यकता. 10 मध्ये 29. मॅच मध्ये कमबॅक तर झाला बॅटिंग टीमचा. माय गॉड, सध्याच्या घडीला हा जो बॉल टाकलाय ना, इथे ना स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही मारली, पाय कुऱ्हाडीवरती मारलाय. कारण आता 5 गिफ्ट मध्ये आणि आता समीकरण पहा. चेंडू लागले 10 आणि 10 मध्ये करायचं 24. 10 मध्ये 24. क्रिकेट के खेल में अर्श फरिश्ता गाने में देर नहीं लगती. आणि सध्याच्या घडीला फिल्डिंग टीम सोबत तेच झाले. जो संघ अगदी 1 साइडेड निघाला होता तो संघ आता अडकलाय. आता इथे विकेट जरूर आली आहे. आता चेंडू लागले ती येते 9 आणि 9 मध्ये करायचं 24. आता ही विकेट इथनं कमबॅक करून देऊ शकते का? चेंडू लागलेत 3च चेंडू झालेत. ऑफिशियल 3 चेंडू झालेत. आणखी 3 चेंडू या ओव्हर मध्ये टाकायचे, लिगल 3 चेंडू टाकायचे आणि 9 मध्ये करायचं 24 धावा. 9-24 समीकरण. एक कॅल्क्युलेशन सरळ सोपं जर आपण केलं ना, तर हा विकेट सोडून दे. आधीचे 2 बॉल जर आपण पकडले तर 16 धावा 2 बॉल वरती आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दबाव बॅटर्स वरती, बट तरी सुद्धा गोलंदाजीचा स्तर. बट इथे कॅरी झालाय का? नाही. बॉल एका टप्प्याने गेला. डॉट बॉल येतोय. कमबॅक आता गोलंदाजाचा. नेक्स्ट बॉल आणि इथे थाईज वरती बॉल आलेला. रन घेण्याचा प्रयत्न. सिंगल झाली कंप्लीट. आता चेंडू लागलेत येते 7 आणि 7 मध्ये करायचं नो बॉल नाहीये. जस्ट क्लोज होता पण पुढे पडलाय बॉल. नो बॉल नाही. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. शाबास. खेळ फास्ट चाललाय पण तुमचे हात देखील अगदी फास्ट फिरतात. शेवटचा बॉल देखील आता घडलं काय? अंपायर्सकडे पाहतात खरे विकेट कीपर, पण हा येईल निर्धाव आणि 6 बॉल लागले. 6 मध्ये आता करायचं जिंकण्यासाठी 23. 6 मध्ये 23. आता बघा आपण सिनेरिओ ठेवत होतो फिल्डिंग टीम समोर की 2 मध्ये 16 खर्च झाला आणि आता सिनेरिओ पहा की गेल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव आली आहे. त्याचमुळे अंतिम 6 मध्ये आता 23. सध्याच्या घडीला चढ उतर, अप अँड डाऊन, ट्विस्ट अँड टर्न सर्व काही सुरू आहे. कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये ना एक क्लोज मॅच ना तुम्हाला एक क्लायमॅक्स मूवी सारखा थ्रिलर देते. आणि सध्याच्या घडीला थ्रिलरचा हा सामना ज्या प्रकारे खेळ दाखवला या दोन्ही संघांनी,
6 मध्ये 23 पहिलाच बॉल आता जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. आय थिंक थाईजला बॉल ब्रश झालाय आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. 4 येतात पहिल्याच बॉल वरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. चेंडू 5 राहिलेत, 5 मध्ये 19 करायचा आहेत. दोन्ही बाजूंनी दबाव आहे कारण दोन्ही बाजूंनी जिंकण्याचे प्रयत्न आहेत. हा बॉल सोडला, लाईन चांगली आहे, डॉट बॉल येतोय आणि आता हा डॉट बॉल विजयाचं कारण फिल्डिंग टीम साठी ठरेल का? कारण 4 मध्ये 19 आणि इथे पहा मिस्टेक झालीये, वाईट आला. पण मला हा प्रश्न पडलाय 4 चौकार जरी आले तरी सुद्धा 16 खर्च होतील. आपल्याकडे 18 आहेत आणि बॉल आता निर्माण लॉंग द ग्राउंड चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 मिळतील आणि आता 3 चेंडू लागले, 3 मध्ये 14 करायचं. बघा मागील बॉल जो वाईड आला, सपोज तिथे काही मिस्टेक घडली असती तर हृदयाचे ठोके वाढले असते, पण इथे 4 येतात. आता 2 चेंडू लागलेत आणि 2 मध्ये करायचं 10 धावा. सध्याच्या घडीला ग्राउंड मध्ये 7 खेळतात, ग्राउंडच्या बाहेर 10-12 मला दिसतात जे सपोर्ट करतात. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर, हा देखील चौकार. आता 1 बॉल 6 धावेंचा आवश्यकता, फक्त लिगल बॉल टाकायचा. सामना समाप्त, बाजी मारली आहे 5 धावांनी. हा सामना आपल्या नावावरती केला. 7 स्टार नाकिंदा टीम ने, वेल प्लेड टीम 7 स्टार नाकिंदा अँड हार्ड लक टफ लक टीम छावा प्रतिष्ठान. आता प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया